नमस्कार, स्वागत आहे तुमचं दिशाच रेसिपीमध्ये। आता हिवाळा चालू आहे तर मार्केटमध्ये खूप छान असे आवळे यायला सुरुवात झालेली आहे। तर आपण याच आवळ्यापासून आवळा गुढी घरच्या घरीच तयार करणार आहे। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। सगळ्यात अगोदर आपल्याला आवळे स्वच्छ धुवून घ्यायचे आणि ते वाफवून घ्यायचे आहे। आता हे आवळे आपल्याला वाफवून घेताना पाण्यामध्ये न शिजवता एका प्लेटमध्ये ठेवायचे आणि ते वाफवून घ्यायचे आहे। आता 10 मिनिटांमध्येच आवळ्याचा रंग सुद्धा बदललेला आहे आणि आवळे सुद्धा छान अशी शिजून तयार झालेली आहे। आवळ्याच्या पाकळ्या मोकळ्या झालेल्या आहे म्हणजे आपले आवळे व्यवस्थित शिजलेले आहे। आता 5 मिनिटांसाठी गार होऊ द्यायचे आणि नंतर आवळ्याच्या आपल्याला पाकळ्या मोकळ्या करून घ्यायच्या आहे। आता त्याच्या बीज बाजूला काढून घ्यायच्या आणि संपूर्ण आवळ्याच्या आपल्याला पाकळ्या तयार करून घ्यायच्या आहे। बघा अशा पद्धतीने आता आवळ्याच्या पाकळ्या सुद्धा तयार झालेल्या आहे। एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला हे बारीक करून घ्यायचं आहे। आता मिक्सरच्या भांड्यामध्ये च्या पाकळ्या टाकायच्या आणि नंतर त्यामध्ये एक आलंचा तुकडा खिसून टाकायचा आहे किंवा तुम्ही असे आलं टाकलं तरी सुद्धा चालेल। आता हे पाणी न टाकताच आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे किंवा बारीक होत नसेल ना तर अगदी 2 चमचे असं पाणी टाकायचं आणि बारीक करून घ्यायचं आहे। आता लगेचच शिजवून घ्यायचं आहे। आता लगेचच गॅसवर कढई ठेवायची आणि त्यामध्ये आपल्याला हे आवळ्याचं बारीक केलेलं मिश्रण टाकायचं आहे। आता हे छान असं 2 ते 3 मिनिटांसाठी परतवून घ्यायचं आणि नंतर गूळ टाकायचं आहे। आता गुळाचं प्रमाण तुम्ही जेवढे आवळे घेतलेले आहे तेवढंच घेऊ शकतात किंवा गोडीचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतात। इथे मी अर्धा किलो आवळे घेतलेले आहे तर अर्धा किलोला थोडा कमी आहे गूळ असा घेतलेला आहे। आता हे छान असं मिक्स करून घ्यायचं। आता गूळ सुद्धा विरघळलेला आहे। आता इथं छान असं शिजवून घ्यायचं आहे आणि थोडा गोडा होण्यात आलेला आहे। तर लगेचच यामध्ये आपल्याला मसाले टाकायचे आहे। आता यामध्ये मी अर्धा चमचा जिरा पावडर, अर्धा चमचा काळं मीठ, अर्धा चमचा सेंधं मीठ टाकलेलं आहे। तुमच्याकडे सेंधं मीठ नसेल तर साधंही मीठही टाकलं तरी सुद्धा चालेल। हे छान असं मिक्स करायचं, 2 मिनिटांसाठी होऊ द्यायचं। नंतर यामध्ये अगदी चिमूटभर तिखट टाकायचं आहे। आता तिखट टाकून झालेलं आहे, हे व्यवस्थित मिक्स करायचं। आता यामध्ये आपल्याला एक सिक्रेट पदार्थ टाकायचा आहे। आता इथं छान असं मिक्स झालेलं आहे आणि थोडासा एकसंध गोळासुद्धा होण्यात आलेला आहे। तर इथं सिक्रेट पदार्थ म्हणजे चाट मसाला टाकायचा आहे। चाट मसाल्याऐवजी तुम्ही आमसूल पावडर टाकली तरी सुद्धा चालेल, पण चाट मसाला टाकल्याने आपल्या आवळागुडीला छान असा चटपटीत स्वाद येतो। आता छान असा एकसंध गोळा होऊ द्यायचा आहे। आता अगदी साध्या सोप्या पद्धतीने मी ही रेसिपी दाखवलेली आहे। जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर माझ्या रेसिपीला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। आता इथं छान असा एकसंध गोळा होण्यात आलेला आहे म्हणजे आपला मिश्रण व्यवस्थित शिजलेलं आहे आणि आवळागुडीसाठी परफेक्ट तयार झालेला आहे। कढईमधून आपल्याला हे काढायचं आहे कारण की कढई गरम असते आणि गूळ आहे त्यामध्ये, तर गूळ जळू शकतो, त्यासाठी एका प्लेटमध्ये हे काढायचं आहे। आता छान असं 1.5 ते 2 तासासाठी हे गार होऊ द्यायचं आहे। 1.5 ते 2 तासानंतर तुम्ही बघू शकतात घट्ट असा गोळा झालेला आहे आणि थंड झालेला आहे। आता लगेचच आपल्याला याचे गोळे करायचे आहे, ते एकमेकांना चिटकू नये यासाठी मी मिश्री पावडर तयार करून घेणार आहे। तुम्ही साखरेची पावडरही वापरली तरी सुद्धा चालेल, पण मी इथं मिश्री पावडर बारीक करून घेतलेली आहे आणि त्याच पावडरमध्ये मी अगदी चिमूटभर असा चाट मसाला टाकलेला आहे। व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे। आता मिक्स करून झालेलं आहे। आता हाताला तूप लावायचं कारण आपल्याला ह्याचे गोळे छान छोटे छोटे करायचे आहे, तर हाताला चिटकू नये यासाठी अगदी थोडंसं तूप लावायचं आणि हातावरती छान असे गोळे करून घ्यायचे आहे। आता तुम्ही लहान मोठे तुमच्या आवडीनुसार करू शकतात। आता हे छान असे गोळे तयार करून घ्यायचे, मिश्री पावडरवरती टाकायचे, व्यवस्थित मिक्स करायचे म्हणजे मिश्री पावडर पूर्ण गोळ्याला व्यवस्थित लावून घ्यायची। नंतर एका चाळणीवरती टाकायचे आणि अशा प्रकारे एक्स्ट्रा लागलेली मिश्री पावडर ही निघून जाते। आता सगळे गोळे मी अशाच प्रकारे चाळणीवरती फिरवून घेतलेले आहे आणि एक्स्ट्राची मिश्री पावडर काढायची आहे आणि बघा लगेचच आपल्याला काचेच्या बरणीमध्ये हे भरायचे आहे म्हणजे ठेवायचे आहे। प्लास्टिकचा वापर आपल्याला करायचा नाही, म्हणजे प्लास्टिकच्या बरणीमध्ये आपल्याला हे ठेवायचे नाही आहे कारण की आवळा आहे, आंबटपणा आहे, तर प्लास्टिकमध्ये अजिबात ठेवायचे नाही। काचेच्या बरणीमध्ये किंवा काचेच्या भांड्यामध्ये किंवा स्टीलच्या भांड्यामध्ये ठेवले तरी सुद्धा चालतील। आवळागुडीसाठी काही खास टिप्स। पहिली टिप्स म्हणजे आवळे आपल्याला पाण्यामध्ये शिजवायचे नाही, एका प्लेटवरती ठेवायचे आणि वाफवून घ्यायचे आहे। दुसरी गोष्ट म्हणजे आवळे बारीक करताना आपल्याला पाण्याचा वापर अजिबात करायची नाही आणि तिसरी गोष्ट म्हणजे आवळा गुढी करताना आपल्याला गुळाचं किंवा मिश्री पावडरचाच वापर करायचा आहे, साखरचा वापर अजिबात करायचा नाही। आणि आवळ्याबद्दल तुम्हाला माहितीच आहे की आरोग्यासाठी आवळा हा खूप गुणकारी आहे। तर एकदा ही आवळा गुढी नक्की ट्राय करा आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।